जसं दिनचर्येत सांगितलेलं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्ट येतं. म्हणजे काय, तर सूर्योदय होण्याच्या पूर्वीचा 1.5 तासाचा काळ म्हणजे काय असतो, तर ब्राह्म मुहूर्त, की तेव्हा तुम्ही जे वाचाल ते तुमच्या लक्षात राहत असतं. इतका तो चांगला काळ असतो, पण आपण तो झोपेत वाया घालवत असतो, की आपल्याला माहीतच नसतं म्हणूनही तसं होत असतं. म्हणून आयुर्वेद जे काही शास्त्र सांगतं आहे आणि ते आपण ऍप्लिकेबल केलं तर ते मे बी आपल्याला उपयोगात जास्त पडेल. कारण काय, जेव्हा ह्याचा प्रयोग मी पण करून बघितला तर काय झालं की जेव्हा आपण 4-4:30ला उठतो तेव्हा बाकीचे तर झोपलेले असतात. ऍज अ आई, जेव्हा मी आई झाले तेव्हा बघायला मिळालं की मला माझा वेळ मिळायचा नाही. मग तेव्हा कुठेतरी ती म्हणजे माझी मुलगी उठण्याच्या आधी जर मला वेळ मिळाला तर तो माझा स्वतःचा वेळ असेल, बाकीचा वेळ हा माझा वेळ नाही. मग तेव्हा 4:30 ते 5:30 मध्ये आपलं दिनचर्येमध्ये जसं सांगितलेलं आहे दंतधावन आहे, की पूर्वीच्या काळी काय सांगितलेलं होतं की कटुतिक्त कषाय ह्या रसांपासून जे मंजन असेल किंवा त्याने दात घासणं गरजेचं आहे. पण आपण त्याच्या उलट करत असतो, आपण पेस्ट वापरत असतो की आणि जी मधुर रसात्मक असते. सो तिथे कुठेतरी आयुर्वेद पहिलेच सांगतं की हे चुकतंय तुमचं.